गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव. दुःख, दारिद्र्य, निराशा, आतंकवाद याला एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे स्पिरिच्युअलिटी. अध्यात्मशास्त्राच्या माध्यमातून आपण मानवतेचा हा धर्म विकसित केला पाहिजे. कोणीही हिंदू नाही, कोणीही मुस्लिम नाही, कोणीही सिख नाही, कोणीही ईसाई नाही, कोणीही ब्राह्मण नाही, कोणीही अस्पृश्य नाही. फक्त मी एक माणूस आहे आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हा मानवतेचा धर्म शिकवण्याची आणि जागवण्याची आपली कृती असली पाहिजे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हे काही अवघड आहे का? पण दुर्दैवाने कधी 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 मानवतेवर आतंकवाद हावी होतो आणि मग अशा आतंकवादाला नेस्तनाभूत करण्यासाठी धर्मयुद्ध करावं लागतं. तुम्ही बघा, कॉफी पिणारे, मॅगी खाणारे, निरपराध निशस्त्र पर्यटकांवर हल्ला केला जातो. निश्चितच त्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे. कारण अन्याय सहन करणं हा अन्याय करण्या एवढा मोठा गुन्हा आहे. गुलामगिरीत जीवन जगण्यात काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? स्वतंत्र स्वतंत्र आणि खरं स्वातंत्र्य काय? एखाद्या राजवटीपासून एखादा देश स्वतंत्र होतो. मी असं म्हणतो, या मायेपासून आपण स्वतःला स्वतंत्र करून घेतलं पाहिजे आणि या मायेच्या आवरणाखाली आपण कायम दबलेलो असल्यामुळे, कायम त्याच्यात इन्व्हॉल्ड असल्यामुळे आपल्याला ही माया जी 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 परमनंट नाही, जी टेम्पररी आहे, अशी माया आपल्याला खरी भासते, खरी भासते. माया ही मृगजळासारखी आहे. अंधकार संपूर्ण ब्रह्मांडात जर अधिराज्य असेल तर ते अंधकाराचंच आहे आणि अंधकार म्हणजे माया. तिथं कुठेतरी एक छोटासा सूर्य, ब्रह्मांडाचा जर विचार केला तर या ब्रह्मांडात असंख्य आकाशगंगा आहेत आणि त्याच्यात अनंत सूर्य आहेत. पण त्या सूर्याच्या तेजालाही त्या अंधकारामध्ये विरुद्ध जावं लागतं. पण जिथं सूर्य असतो, जिथं प्रकाश असतो, तिथं अंधकार राहील का? राहूच शकत नाही. विषय समजून घ्या, मला काय म्हणायचंय. सूर्याच्या भोवती शेवटी अंतराळात अंधकाराचंच वलय आहे. सूर्य अंधकाराच्या कंपॅरिझन मध्ये क्षीण आहे. असे हजारो सूर्य आहेत आणि हजारो लाखो करोडो सूर्य आणि आकाशगंगा असून सुद्धा अंतराळात अंधकार आहे. कारण हे एकमेकांपासून असंख्य प्रकाश वर्ष दूर आहेत. विषय समजून घ्या तुम्ही. मग प्रत्येक सूर्य हा कशाने आच्छादित झालेला आहे? अंधकाराने आच्छादित झालेला आहे. आणि तसाच प्रत्येक जीव हा या मायेने झाकला गेलेला आहे. या जीवाचं शिवामध्ये रूपांतर करण्यासाठी साधना, सेवा आणि सत्संग. दररोज सकाळी उठून आपण शरीर माध्यम खलू धर्म साधनम, या शरीराला शुद्ध करतो प्राणायामाच्या माध्यमाने. प्राणायाम काय आहे? श्वास आणि श्वासाचा सूक्ष्मतम पार्ट म्हणजे प्राण. प्राण म्हणजे मारुत. ज्यावेळेस मी हवा आत घेतो फुफ्फुसांमध्ये, त्यावेळेस त्या हवेमधला नायट्रोजन घेतला जात नाही. त्या हवेमधला फक्त प्राणवायू घेतला जातो आणि हा प्राणवायू माझ्या पेशीपर्यंत, अणुरेणूपर्यंत हिमोग्लोबिनच्या माध्यमातून पोहोचवला जातो.
म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर प्राण आत जातो आणि हा प्राण माझ्या अणुरेणूला, माझ्या पेशीला ऊर्जान्वित करतो. यालाच म्हणायचं प्राणायाम. आणि हा प्राणायाम केल्याने होणार काय? मी ऊर्जान्वित होणार. माझं शरीर वात पित्त कफ बॅलन्स होणार. बघा, जी व्यक्ती प्राणायाम करते ती निरोगी राहते, ती पुन्हा पुन्हा आजारी पडत नाही. छोटस रेस्पिरेटरी इन्फेक्शन झालं, काहीतरी चुकीचं खाऊन घेतलं, ठेल्यावरचं जुलाब झालेत, याचे किरकोळ टारकोळ आजार त्याला होऊ शकतात. पण जी व्यक्ती प्राणायाम करते, सिन्सिअरली प्राणायाम करते, ती निरोगी राहणार म्हणजे राहणार. याच्यात काहीच विशेष नाही. कारण प्रत्येक श्वासाबरोबर प्राण जो आपल्या पेशीपर्यंत जाऊन पोहोचतो, त्याच्यामुळे एक्स्ट्रा ऑक्सिजन आपल्या पेशीला मिळतो. आणि हा ऑक्सिजन, त्याला प्राणवायू का म्हणतात? कारण तो प्रत्येक अणुरेणूला ऊर्जान्वित करतो. आणि हीच ऊर्जा तुम्ही जेव्हा भौतिक जीवनात वापरतात, भौतिक नियमांच्या अधीन राहून, या ऊर्जेचा वापर तुम्ही नकारात्मक दिशेने केला तर खूप लवकर संपून जाते. कितीही तुम्ही प्राणायाम करा, पण या प्राणायामाच्या ऊर्जेचा वापर जर तुम्ही नकारात्मक गोष्टींकरता केला, नकारात्मक गोष्टी म्हणजे काय? काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद, नकारात्मक गोष्टी आहेत. याला शास्त्रात षड रिपू म्हटलेलं आहे. पण याच ऊर्जेचा वापर जर तुम्ही दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदासाठी केला तर हे दिल्याने वाढतं. असं आहे. आणि म्हणून सकारात्मकतेचा स्वीकार करा, नकारात्मकतेचा धिक्कार करा. प्रत्येक श्वासाबरोबर पॉझिटिव्ह आत, निगेटिव्ह बाहेर. आणि ही गोष्ट फक्त इथं येऊन 24 तासातल्या 24 मिनिटापुरती मर्यादित न ठेवता अखंड नामस्मरण, फक्त नामस्मरण करणं अपेक्षित नाहीये. प्रत्येक श्वासाचं समर्पण झालं पाहिजे. कुठे? भगवंताच्या चरणाशी माझा प्रत्येक श्वास दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने युक्त. बघा, ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात झाली. सतत अभ्यास बनत बन जाय. आजपर्यंत मला कशा श्वास घ्यायचा, कशा करता घ्यायचा हेच माहित नव्हतं, कारण तो ऑटो मोड मध्ये चालू होता. पण आता मी ब्रह्मज्ञानी झालो. ब्रह्मज्ञानी म्हणजे काय? मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे हे मन सुद्धा नाही. शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध, नित्य, बुद्ध आत्मतत्व आहे, जी ऊर्जेचा जो स्रोत आहे, ती ऊर्जा म्हणजेच मी, ते चैतन्य म्हणजेच मी. आणि मी अजर, अमर, अनश्वर आहे. नैनम छंदती शस्त्राणि, नैनम दहती पावकः, न क्लेदयन्ति आपो, न शोषयते मारुता. माझा नाश होऊ शकत नाही. मग हे जे चालू आहे, हे काय चालू आहे? भारत पाकिस्तानला रात्रभर धडाधड चालू होतं म्हणे. जेव्हा न्यूज बघितल्यात तेव्हा आता 9 वाजता इंडियन एअरफोर्स किंवा इंडियन गव्हर्नमेंट प्रेस नोट जारी करणार आहे की एक्झॅक्टली भारताने पाकिस्तानवर काय केलं हे सरकारी शब्दात व्यक्त केलं जाणार आहे. पण रात्रभर काय चालू होतं? कोण कोणाला मारत होतं? जेव्हा ते दृश्य बघितलं तर सामान्य माणसाच्या अंगावर काटे येतील, रोमांचित होईल. बघा, एका गोळीमध्ये कोणी ना कोणी मरतंय. लक्षात घ्या, एका गोळ्यामध्ये कोणी ना कोणी मरतंय. पण इथं कोण मरतंय? फक्त शरीर मरतंय. आत्मा अजर, अमर, अनश्वर आहे. मग तो त्यांचा असो किंवा आपला असो, आपण फक्त अन्यायाचा
प्रतिकार करत आहोत. पण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, कुणाला व्यर्थ हिनवावे, कुणाला व्यर्थ शिनवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, कुणाला व्यर्थ शिनवावे, कुणाला व्यर्थ हिनवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे. असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्था प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जयाला देव तो प्यारा, जयाला धर्म तो प्यारा, तयाने प्रेममय भावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. असे जे आपणापाशी, असे जे वित्तवा विद्या, सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पण असे हे प्रेम अर्पण करताना, असे जे आपणापाशी, असे जे वित्त वा विद्या, आपण आपलं वित्त जर पाकिस्तानला दिलं तर पाकिस्तान काय करेल? लगेच त्याचे ॲटम बॉम्ब बनवेल. विषय समजला का तुम्हाला? जैशाची व्हावे तैसे, धटाची व्हावे धट. तुकाराम महाराज म्हणतात जैशाची व्हावे तैसे. त्याने जर आपल्या निरपराध माणसांवर अत्याचार करण्याचा दुस्साहस केला असेल तर तिथं आपल्याला हा मानवताचा धर्म अंतःकरणात ठेवून त्याचा प्रतिकार केला पाहिजे. नाहीतर आपल्या सहिष्णुतेला आपली कमजोरी समजली जाते. विषय समजला का तुम्हाला? आपल्या जी सहिष्णुता आहे, आपण प्रेम अर्पण करायला जावं आणि दुसऱ्याला त्याची किंमतच नसेल आणि तो त्याचं उत्तर जर ईर्ष्या, द्वेष आणि प्रतिघात करून देत असेल तर या अन्यायाचा प्रतिकार झालाच पाहिजे. जो भारत आपला भारत देश निकराने आणि अतिशय पूर्ण शक्तीनिशी करत आहे. आजचा किंवा सध्याचा हा जो काळ आहे, आपल्या भारतीय हिंद सेनेच्या सोबत आणि त्यांचं मोरल टिकून कसं राहील, आपण काय करू शकतो? आपण एक सामान्य नागरिक म्हणून आपण जरी बॉर्डरवर नसलो तरी याच सैनिकांचे नातेवाईक प्रत्येक गावागावात असतील. आज त्यांची आई, त्या सैनिकाची आई, वडील, त्याची मुलं, त्यांच्या बायका यांच्या मनाची स्थिती काय असेल, यांचा मोरल वाढवण्याचं, यांना धैर्य देण्याचं काम आपल्यासारख्या जनसामान्यांनी केलं पाहिजे. प्रत्येकाला आवर्जून जाऊन भेटलं पाहिजे, त्यांचा धीर वाढवला पाहिजे आणि जी आपल्याला शक्य असेल ती मदत या आपल्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी आपण मदत केली पाहिजे. काया वाचा मनाने आपण त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. भारत निश्चितच पाकिस्तानला खडे चालेल. पाकिस्तानाची खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. जो जे वांछील तो ते लाहो, विश्व स्वधर्म
सूर्य पाहो. त्यांनी त्यांच्या त्यांच्या सीमेत राहावं. त्यांनी आपल्या आत आतंकवादी पाठवू नये. आपल्या निरपराध लोकांवर हल्ले करून त्यांना मारू नये. जगा आणि जगू द्या या पद्धतीने. पण हे जर त्यांना समजत नसेल तर त्यांना त्यांच्या भाषेत समजवणं हे आपलं कर्तव्य आहे. जी कृती आज प्रत्यक्ष चालू आहे, या कृतीचे आपण साक्षीदार आहोत. जे जे शक्य असेल आपल्याकडनं, जे जे शक्य असेल काया वाचा मनाने आपण आपल्या सैन्याला समर्थन दिलं पाहिजे. आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. आणि सगळीकडे सगळीकडे विश्व शांतीची प्रार्थना आपल्या अंतःकरणातून प्रस्फुटित झाली पाहिजे, जेणेकरून हे सुरू झालेलं युद्ध लवकरच थांबेल आणि पाकिस्तानला त्याच्या केलेल्याची शिक्षा होऊन तो माफी मागेल, तो गुडघे टेकेल, ते सगळे सरेंडर करतील आणि यापुढे असा दुस्साहस करण्याची निदान 20-25 वर्ष तरी हिम्मत करणार नाहीत, अशी आपण आशा व्यक्त करूया. श्री गुरुदेव दत्त.